त्रिशरण पंचशील. नमो तस् भगवते अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवते अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवते अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्ज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. हे चालू झालं. हा चालू झालं. निळपट्टी. हा म्हणजे ते सुरू झालं. एकदा फक्त कॅमेरा फिरून घ्या, परत लावा. स्टँड धरा, स्टँड उचला आणि हा ते दिसतात लोक. हा लोक दिसतील अशा. हा बस बस. हा येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. ओके. हा ओके. हा तर आपला कार्यक्रम ऑनलाईन पण चालू आहे फेसबुक लाईव्ह वर. सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. सर्वांना जय भीम. आपला हा तिसरा वर्ग आहे आणि वर्ग म्हणून तिसरा आहे, परंतु चौथा आहे. पहिला ओपनिंगचा जो कार्यक्रम झाला तर तो एक छोटासा वर्गासारखाच होता तो, आणि त्याच्यानंतर 2 झाले. हा तिसरा आहे. तर या वर्कशॉपला, हा वर्कशॉप आहे हे तर परत परत लक्षात घेणं गरजेचं. वर्कशॉप म्हणजे कार्यशाळा, आणि कसली कार्यशाळा तर सतीची कार्यशाळा, जागृतीची कार्यशाळा. आणि जेव्हा आपण कार्यशाळा म्हणतो तर तिथं काहीतरी कार्य करायचं असतं. साधना किंवा प्रॅक्टिस हे कार्य आहे, हे बसणं नाही, फक्त बसणं नाही. सायकोलॉजिकल ऍक्शन आहे, मानसिक कार्य आहे, आणि ते कार्य विशिष्ट पद्धतीने केलं तर त्याचा तो रिझल्ट मिळतो. बाहेर व्यवहारात आपण जे विशिष्ट काम करतो त्याचा विशिष्ट परिणाम मिळतो आपल्याला. कोणतंही काम करा तुम्ही, टेक्निकल काम करा किंवा तुमचं क्लरिकल काम करा किंवा स्वयंपाकाचं काम करा किंवा कोणत्याही ड्रायव्हिंगचं काम करा, तुम्ही ठरवून ते करता, तिथे ऍक्शन करता आणि तिथे त्याचे रिझल्ट मिळतात. तर हे सती जागृतीची कार्यशाळा म्हणजे सुद्धा एक
कार्य आहे, काम आहे, आणि ते काम आपण इथं करतो. म्हणजे आपण इथं नुसते बसलो नाही, बसायचं काम नाही, बसतो आपण पण बसायचं काम नाही. इथं असं काहीतरी घडतंय आणि तुम्हाला काही ना त्याचे अनुभव आलेले आहेत. काही इथं आपण बसून जे काही करतो त्याच्यातून काहीतरी घडतंय, घडणार आहे पुढे चालून. ते आपल्याला ज्याने त्याने अनुभवातून ते ठरवायचं की ते काय घडतंय, काय दिसतंय, त्याचे परिणाम काय होतात. जर आपल्याला त्याचे परिणाम जे आवश्यक आहे त्याच्यात ते नाही मिळाले तर मग आपल्याला पुनर्विचार करावा लागतो. आपण जे करतो ते बरोबर आहे की चुकीचं आहे. परिणाम चांगले मिळाले तर बरोबर आहे, नाही तर मग पुनरावलोकन करण्याची फार गरज असते. ही एक गोष्ट मी तुम्हाला मुद्दाम आज आवर्जून सांगतो, आणि ती याच्यासाठी सांगतो की आता आपण हे काम लॉकडाऊन नंतर आपण रेग्युलर करतोय, ऑनलाईन आणि प्रत्यक्ष. लॉकडाऊन नंतर, त्याच्या आधी ते चालू होतं आणि ते इतरत्र पण चालू होतं, इथं महाराष्ट्रात पण चालू होतं, महाराष्ट्राच्या बाहेर पण चालू होतं. आणि हे इतके दिवस चालवल्यानंतर ह्याच्यामध्ये काही लोक जॉईन झाले, प्रॅक्टिस करतायत, म्हणजे प्रॅक्टिस माहिती झाली, करतात की नाही ती गोष्ट वेगळी, पण ती प्रॅक्टिस माहिती झाली. कार्यशाळेत सहभागी झाले, पण कार्य करतात की नाही पूर्ण म्हणजे सांगता येणार नाही. काही लोक करतात, त्याच्यामुळे काहींना रिझल्ट मिळाले, काही करत नाहीत, त्यांना रिझल्ट नाही मिळाले. ते त्याचं सरळ कारण एकच असतं. आता जसं तर आल्या आल्या मी समजा धर्मराजला म्हटलो की ते जे काही करतात त्यांची ती पोस्चर जी होती, त्यांची जी बैठक होती त्याच्यातून त्यांनी काहीतरी त्यांना जी माहिती आहे ते सुरू केलं त्यांनी, कारण त्यांच्या डोक्यात आहे ते आणि ते रोज करता येते प्रॅक्टिस. त्यांना काय 5 बोटं म्हणजे महाधातू आहेत, 4 धातू आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश वगैरे. ते आल्याबरोबर त्यांनी ते समजावून सांगितलं आणि त्यांनी ते कसं करायचं ते ज्यांच्याकडून ऐकलं ते त्यांनी इथं सांगितलं. आणि ते हे त्यांना हे थोडा विसर पडला की आपण कशासाठी आलोय. तर म्हणून मला त्यांना सांगायला, आता ते जे तुम्ही करता ते तुम्ही नंतर करा. हा, जे असेल ते मुद्रा, जे तुम्हाला आपल्याला माहिती आहे ते आपण नंतर करू. आपण ज्याच्यासाठी आलो, जसं आता आपण समजा ऑफिसमध्ये गेल्यावर ऑफिसच काम करतो ना, ऑफिसमध्ये गेल्यावर घरातलं काम नाही करत, किंवा कुठे खेळायला गेलो तर खेळताना आपण खेळतो. काही समजा छंद असेल, संगीताचा छंद, वाजवताना आपण, गाणं म्हणताना आपण तेच करतो, स्वयंपाक करताना स्वयंपाकच करतो. मला आता हे करायचं, हे करताना मी तेच करणार, दुसरं काही करणार नाही. आता मला काही गोष्टी कराव्या लागतात, तो भाग वेगळा. त्याच्यामुळे मला काही टेक्निकल गोष्टी सांभाळता त्याच्यात ते राहून जातं. म्हणजे एकाच वेळेला 2-3 काम हातात घेतले का काही ना काही त्याच्यात तुम्हाला दुष्परिणाम दिसतो. तर जेवढं आपण फोकस राहतो, माइंड जेवढं फोकस राहतं त्याला आपण एकाग्र म्हणतो. एकावर, एक साधे सब साधे, असा एक हे म्हण आहे. एक साधे सब साधे, ज्याला एक साध्य ज्याला होतं त्याला सगळं साध्य होतं. आणि जो अनेक गोष्टी एकाच वेळेला करायला जातो त्याला एकही साध्य होत नाही. जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ नन, ती जी म्हण आहे तसं होतं ते. तुमचं म्हणणं पण बरोबर आहे, मान्य, मला काही अडचण नाही. ध्यान मुद्रा पण आपण लावून बसताना चालू असताना ध्यान मुद्रा नाही बसत. आता काहीच नाही. आता जे आहे ते स्टॉप करा. आपण कोणती मुद्रा नाही. आता काही वर बसलेत, काही खाली बसलेत. आपण असे पण एक परमिशन दिलेली आहे की समजा ज्यांना बसायला त्रास होतो त्यांनी सरळ भिंतीला पाठ टेकून बसा, पाय पसरायला हरकत नाही, नो प्रॉब्लेम. कारण तुम्ही कसं बसलाय हे तितकंच महत्वाचं आहे ते,
पण तितकंसं महत्वाचं नाही. तितकंसं महत्वाचं का नाही? कारण याला जे रिलॅक्स पोस्चर पाहिजे तेवढी असते म्हणजे बस. कम्फर्टेबल पोस्चर बैठक, कम्फर्टेबल बैठक असते तेवढी पुरेशी आहे. तुम्ही फार असं काहीतरी जसं आपण बसतो ना ध्यानाला असंच बसा आणि तसं बसा, नाही, रिलॅक्स बसा. कारण आपल्या बैठकीचा प्रेशर आपल्या प्रॅक्टिसवर नकोय. मी असंच बसल आणि तसंच बसल, तर याचा अर्थ तुम्हाला असंच बसायचं याच्यावरच लक्ष आहे आपलं आणि त्याच्यावरच टेन्शन आहे. किंवा दुसरं काही करायला घेतलं, तुम्ही मुद्रा घेतल्या करायला, मग त्या मुद्रेवर लक्ष आहे. ते स्वतंत्र करायला हरकत नाही, ती इथं करायची गरज नाही. आणि ते जर केलं तर आता इथं आपल्याला जे काही माहिती करून घ्यायचंय ते आपल्याला माहिती होणार नाही. एवढंच फक्त जरा काळजी घेण्याची गरज आहे. अजून एक दोन मुद्दे आहेत त्याच्याशी संबंधित, ते मी बोलता बोलता व्यक्त करणार आहे. ते तर आपली ही कार्यशाळा सती जागृतीची कार्यशाळा आहे. आणि जागृती, सती हा पाली शब्द आहे आणि जागृती हा मराठी शब्द आहे, हिंदी शब्द आहे. अजून एक फार चांगला शब्द आहे त्याचा कसा अर्थ घेतात माहिती नाही, परंतु भान हा एक शब्द आहे. आत्मभान, भान म्हणजे भानावर येणं. बऱ्याचदा जेव्हा आपल्याला आपलं भान नसतं तेव्हा आपण कोण आहोत, काय करतो, काय बोलतो, काय विचार करतो, काय भावना आपल्या मनात आहेत, काय विचार आपल्या मनात आहेत, आपली पोस्चर बैठक कशी आहे, ते आपल्याशी संपर्क नसतो. म्हणजे आपलं भान नसतं स्वतःचं, तर आपण तेवढ्या पुरतं स्वतःला विसरलेलो असतो. आणि तो विसरण्याचा काळ फार मोठा असतो. कधी कधी आपण आयुष्यातले इतका वेळ म्हणजे भान नसलेल्या अवस्थेत जगलेलो असतो की मागं वळून पाहिलं तर आपण काय केलं नेमकं, याचं जर लेखाजोखा काढायला लागलो आपण तर बऱ्याच गोष्टी आठवतही नाही की काय केलं नेमकं. कारण एक तर भान नसलेली अवस्था किंवा बेभान अवस्था, बेभान म्हणता आलं तर बेभान म्हणू आपण त्याला, बेभान शब्द जरा वेगळा आहे. पण भान नसलेली, जागृत नसलेली अवस्था, म्हणजे त्याचं कारण जे आहे की ज्याला आपण मन म्हणतो, चित्त म्हणतो, ते मन हे बाह्य जगाशी जास्त कनेक्टेड असतं. कशामुळं? आपल्या इंद्रियांमुळं. आपण बाहेर जास्त जगत असतो, आपण स्वतःमध्ये जगत नसतो, आपण बाहेर जगतो. डोळे बाहेरचं पाहतात आणि बाहेरचे किती विषय आहेत, जिकडे नजर फिरेल तिकडे विषय आहेत. आणि तेच डोळे झोपेत बंद असले तरी बाहेरचं आत असतंय. म्हणून आपल्याला जे स्वप्न पडतात ते त्याच्याशी संबंधित असतात. आपले कान आहेत, काय ऐकतात, किती ऐकत आलो आपण, हे सगळं काम ते कानांनी केलेलं आहे. आणि त्याचं आपल्या मनावर संस्कार आहेत, म्हणून ते शब्द आपल्या मनावर असतात, मनात असतात. म्हणूनच मी बोलतो. मी का बोलतो? माझ्या मनात आहे ते, जणू काय ते प्रिंट झालंय है ना, ते जणू काय प्रिंट झालं आणि ते मेमरीमध्ये आहे, म्हणून मी बोलतो. म्हणजे माझ्या मनानं, ठीक आहे, माझ्या कानानं आणि माझ्या मनानं जे काही ग्रहण केलेलं आहे ते सगळं मेमरीच्या रूपात माझ्यात आहे आणि तेच व्यक्त होत्या. गंध, चव, स्पर्श, म्हणजे आपला जो व्यवहार आहे हा सगळा व्यवहार आपल्या मनामध्ये आहे. म्हणजे बराचसा, सगळा नाही, बराचसा. आणि आपल्याला ते माहिती नाही, आपल्याला ते आठवतही नाही. आता 2 महिन्याने समजा मी 29 एप्रिलला 70 वर्षाचा होईल.
आणि मी कधी कधी विचार करतो की आता 70 वर्षात आपण बघू काय काय केलं, ते काय काय झालं. तर फार थोड्या गोष्टी आठवतात, बाकी सगळं डार्कनेस मध्ये आहे. आणि जसं आपण मागे जातो तसं तर अंधारातच आहे. बालपणात जातो तर बालपणातलं फार थोडं आठवतं, आणि जसं आपलं नेहमी म्हणणं असतं, आपला जन्म आपल्याला आठवत नाही. म्हणजे जसं मागं जातोय तसं आपल्याला फार कमी 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 आठवत जातं, आणि पुढे पुढे जसं येत जातो त्यातलं 10% 20%च आठवतं. आता जर आपण आपलं जीवन लिहायला घेतलं, मी समजा लिहायला घेतलं तर फार थोडं लिहून होतं. मी स्वतःच लिहिलेलं आहे, काही भाग मी लिहिलेला आहे, माझं आत्मकथन लिहिलंय. तर त्या आत्मकथनात मी फार थोडं लिहिलंय. ते 200 पानाचं आहे, तर त्याच्यातल्या काही गोष्टी रिपीट पण झाल्यात, तर ते 100 पानच आहेत ती. तेव्हा माझं वय साधारण 60 वर्षाचं असेल, 60-62 वर्षाचं असेल तेव्हा लिहायला सुरुवात केली. म्हणजे 60-62 वर्षाचा लेखाजोखा माझ्या 100 पानामध्ये, 100 पानं म्हणजे काहीच नाही ना. रोज आपण किती घटना घडतात आणि किती विचार येतात, आता किती इमोशन्स आहेत, किती काही घटना तर अशा असतात की त्याच्यावर खूप लांबलचक बोलतो आपण, आणि ते फक्त 100 पानात लिहून होतं लिहायला घेतलं तर. म्हणजे आपल्याला फार थोडं आठवतं, थोडं माहिती असतं स्वतःबद्दल. तर त्याचं एकच कारण आहे की आपला स्वतःशी संपर्क नसतो, कॉन्टॅक्ट नसतो, आणि ते आपण मुद्दाम नाही करत. हे परत परत आपण ते बोलतोय की मानसशास्त्र पण सांगतं की 80% 90% माइंड हे झोपलेलं आहे, अनकॉन्शियस आहे ना. बर्फाचा तुकडा जर पाण्यात टाकला तर तो 80% खाली असतो म्हणतात, 9 भाग खाली असतो आणि एकच भाग वर असतो. 90% खाली असतो आणि 10% वर असतो, बाकी सगळा बर्फ पाण्याखाली असतो. तसं जीवन जे आहे ना, हे खाली बुडालेलंच जास्त आहे. म्हणजे व्यक्त 10% आहे आणि अव्यक्त 80-90% आहे. बुद्धांचा शोध असा आहे की हे जे 90% 80% जे काही झोपलेलं आहे, अजागृत आहे, अनकॉन्शियस आहे, त्याला आपण कॉन्शियस पातळीवर, जागृतीच्या पातळीवर आणू शकतो. आणि ते का आणायचं, तर आपल्या जीवनातल्या बहुतेक समस्या त्याच्यातच दडलेल्या आहेत. प्रॅक्टिकल व्यावहारिक समस्या थोड्या आहेत, पण ज्या अज्ञात अव्यक्त ज्या समस्या आहेत त्या अव्यक्त मनातच दडलेल्या आहेत, त्या डार्कनेस मध्ये दडलेल्या आहेत, त्या अनकॉन्शियस मध्ये दडलेल्या आहेत. तर सती जागृतीची साधना जी आहे, हे आपण त्याला या आधुनिक कन्सेप्टच्या भाषेत आपण असं म्हणू शकतो की अनकॉन्शियस माइंडला कॉन्शियस मध्ये कन्व्हर्ट करण्याची साधना आहे. अजागृत मनाला जागृत मनामध्ये कन्व्हर्ट करण्याची साधना आहे. आणि ही साधना आपल्याला त्या अनकॉन्शियस मध्ये उतरूनच करणं शक्य आहे. अजागृत मनात उतरूनच ते कन्व्हर्जन शक्य आहे. आपली जी साधना आहे त्याशी कधी कधी स्पष्ट सांगता येत नाही, ती समजून घेण्याचा मुद्दा आहे. आणि समजून घेण्यासाठी फोकस करण्याचा मुद्दा आहे.
त्याच्याशी एकरूप होण्याचा मुद्दा आहे. त्याच्याशी म्हणजे ह्याच्याशी आपण काय म्हणतो, आपलं तोंड जे बाहेर आहे ना ते आपण असं फिरवतो, ते अवघड असतं. आपलं जे सगळं बाहेर असते ना, सगळे इंद्रिय बाहेरच आहेत. किंवा आता जसे सरपटणारे प्राणी बघा, सरपटणाऱ्या प्राण्याचे सगळं तोंड पुढं, डोळे पुढं, सगळं पुढं, आणि त्याचं अख्खं मोठं धड मागं असते. समजा आता किंवा कोणताही प्राणी घ्या, हत्ती घ्या किंवा तुमचा सरपटणाऱ्या याच्यामध्ये मोठा अजगर घ्या. आता आपण डायनोसॉर तर आपल्या काळातला नाही, पण डायनोसॉर जे दाखवतात ते एवढं ते पुढं, अख्खं धड ते माग, आणि ते त्या छोट्याशा याच्यातून त्याचं हे सगळं नियंत्रित होत आहे. आपलं लाईफ असंच आहे ना, सगळं जे पाहतो, ऐकतो, गंधतो त्याच्याशी, म्हणजे आता काय आवाज आला लगेच तो विषय लगेच डोक्यात येतोय. म्हणजे इंद्रिय आपल्याला बाहेर जोडतात. तर हे जे छोटस आहे बाहेर जोडणार आपल्याला, तेच फार महत्वाचं आहे. ते आपले इंद्रिय, आणि इंद्रियांपेक्षा महत्वाचं ते ज्याला जोडलेलं आहे तो ब्रेन, म्हणजे माइंड. कारण त्याचं नियंत्रण ह्या सगळ्या याच्यावर आहे. त्याला जर वाटलं बोलावं तर बोलणं होईल, त्याला जर वाटलं की नाही मला नाही बोलायचं तर ते गप्प बसावं. त्याला जर वाटलं उठावं आणि जावं निघून तर उठाला आणि ते निघून जाईल. एवढी बॉडी, हे धड, हे एवढं याच्या किती आहे, 1360 ग्राम आहे. पुस्तकात वाचलंय का, 1360 ग्रामचा तो मेंदू, अख्खा 80 किलो त्याला उठ इथून, चल जाईल. दिस इज व्हॉट हॅपनिंग. तर आपल्या ह्या कार्यशाळेतल्या कार्याचं स्वरूप माहिती करून घेण्यासाठी हा आजूबाजूचा जो आपला पसारा आहे, पसाराच म्हणून याला, ह्या पसाऱ्याचं पण भान पाहिजे. तर ते भान लगेच येणार नाही, कारण ही जी भान नसलेली किंवा बेभान अवस्था, अजागृत अवस्था, ही सगळ्या ह्या हाडामासामध्ये रुजलेली, त्याच्यातच अडकलेलो आहोत. आपलं लाईफ त्याच्यात अडक, आणि म्हणून जीवनातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला काही समजत नाही, लक्षात येत नाही, आणि आपले ताणतणाव पण आपल्या लक्षात येत नाही, आपल्या यातना लक्षात येत नाही, आपल्या चिंता लक्षात येत नाही, आपल्या अस्थिरता लक्षात येत नाही, अस्वस्थता लक्षात येत नाही, आपले आजार लक्षात येत नाही, एकटेपणा लक्षात येत नाही, कळतच नाही का टेन्शन येतं, का प्रेशर येतं, का एकटेपणा वाटतो. कारण त्याच्याशी आपला संपर्क नाही. तर जे जाणवतं ते फक्त परिणाम आहे, पण ते परिणामाचं कारण जाणवत नाही. ते ह्या अनकॉन्शियस मध्ये आहे, ते ह्या अजागृत मनामध्ये आहे. कारण ते शोधायचं हे काम आहे. आणि बुद्धाच्या शेवटी जी लक्षात आलेली गोष्ट आहे, ती जागृतीची, भानाची, ती ही आहे. सिद्धार्थ गौतमांनी जी ध्यानं केली ते सगळे ते विषय बाहेरचे. कोणीतरी काहीतरी त्यांना सांगतं का हे करा, मग ते तसं करतात. एक गोष्ट करतात, 2 करतात, 3 करतात, 4 करतात, अनेक गोष्टी करतात. कारण ते तसं चाललं होतं व्यवहारात, आणि त्यांना वाटत असेल हा करून पाहू, सुटेल प्रश्न. सगळी ऊर्जा, सगळी शक्ती बाहेरच जात होती.
आणि ती बाहेर शक्ती खर्च करण्याची तिथे व्यवहारात करावंच लागते आपल्याला, पण प्रमाणाच्या बाहेर शक्ती खर्च करण्याची ती लेव्हल त्यांची इतक्या टोकापर्यंत गेली, ध्यान साधना आणि त्या तपश्चर्या इतक्या टोकापर्यंत गेली की ते चक्कर येऊन पडले, घेरी येऊन पडले आणि अनकॉन्शियस झाले. आधी तर अनकॉन्शियस, ते 100% अनकॉन्शियस झाले. आणि मग ते सुजाताचा आज्ञाने थोडं कॉन्शियस झाले, जागृत झाले, जागे झाले. आणि मग जो प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला की कुठे दुःखमुक्ती, कुठे कसे काय प्रश्न सुटू शकतो, की जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तिथून जागृतीचा सतीचा उगम झाला असं माझं मत आहे. परंतु असं ते दिसतंय थोडस की त्यांना ही गोष्ट लहानपणीच लक्षात आली होती, ह्याच्यावर आपण चर्चा केलेली आहे. ती गोष्ट त्यांना लहानपणीच लक्षात आली, ती त्यांना आठवली परत. आणि मग बुद्धगयेमध्ये त्यांनी ती साधना केली. ते खोलात अनकॉन्शियस मध्ये खोलात शिरण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला, तर ते आधी कायेमध्ये उतरले आणि मग कायेत त्यांना जे जे काही दिसलं तेच हे अनकॉन्शियस मध्ये जागृतीच्या जे काही त्यांना दिसलं, जाणवलं, घडामोडी जाणवल्या, त्या सायकोलॉजिकल होत्या, त्या मानसिक होत्या, त्या विचारांशी संबंधित होत्या, त्या भावनांशी संबंधित होत्या, त्या जाणीवांशी संबंधित होत्या, त्या भीतीशी संबंधित होत्या, अपयशाच्या यातना, का त्यांना फार मोठं अपयश त्यांना आलं होतं. कारण इतके वर्ष तपश्चर्या करून शेवटी चक्कर येऊन पडले, काहीच मिळालं नाही. तर बाबासाहेब म्हणतात हे अपयश इतकं मोठं होतं, एखादा मनुष्य वैफल्यग्रस्त अवस्थेत गेला असता. आणि असं होतं, ज्या लोकांना काही सापडत नाही शेवटी ते लोक काय एक तर वेडे होतात किंवा परागांध होतात, निघून जातात. पूर्वीचे जे काही साधू संत ध्यानी लोक होते ते बरेचसे परागांध झाले, निघून गेले आणि गायब झाले. आजही आपण पाहतो काही साधू किंवा काही गुरु लोक, ते त्यांना काही सापडत नाही तर ते स्वतःला शूट करून घेतात. काय फेल्युअर, अपयश आहे ते. दमानंद कोसंबींचं तेच, कारण ते ध्यानातच अडकलेले होते, विद्वान होते, सगळं होतं. किंवा आता इतर याच्यात पण आपण पाहतो, अगदी अलीकडच्या घटना. असं काय होतं, अपयश आहे, ते फेल्युअर आहे, पुढचं काही दिसत नाही, पुढं काय करायचं ते सापडलेलंच नसतं, जुनं सोडवत नसतं, नवीन सापडलेलं नसतं. तर ही जी ब्लॉक अवस्था असली, मधली अवस्था असते, ही फार डेंजर असणार आहे. जुनं चालू ठेवलं तर मग ते वेळासारखे काही करत राहतात. ज्या जेलमध्ये आहेत काही करतात. आता एक परवा एक गुरु गेले वाटतं, कोण प्रसिद्ध गुरु, आपल्याला त्या टीका नाही करायची. हा अवस्था आणि आपल्या जीवनाचे प्रश्न सोडवताना ते भानावर राहून आणि जागृतपणे सोडवले पाहिजेत, हा त्याचा अर्थ आहे. तो जागृतीचा, तो सतीचा, भानाचा मुद्दा सिद्धार्थ गौतमांना तिथं लक्षात आला नसता तर त्यांचं असंच काहीतरी झालं असतं. म्हणून बाबासाहेब म्हटले की ती वैफल्याची अवस्था इतकी भयानक असली आहे की सगळं, तुम्ही आता राजपुत्र पण नाही, तिकडं पण नाही, तुम्ही आता हे सोडून दिलं सगळं.
इकडे तुम्ही ह्या टोकाला आले का तिथे काही सापडलं नाही, अशा वेळेला काय करेल मनुष्य? कुठं स्टँड व्हायला जागा नाही, हे नको संपवून टाकू याला, अशी अवस्था आली असती असं जणू काही बाबासाहेबांना सुचवायचे. पण ते हा जो सतीचा भानावर येण्याचा जो मुद्दा आहे तो त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्याच्यातून त्यांना जे संपूर्ण जागृतीचं यश मिळालं, सम्मा संबुद्ध, संपूर्ण जागृत, परिपूर्ण जागृत, ते जे यश त्यांना मिळालं आणि त्याच्यातून जे जीवनाचे सगळे प्रश्न सुटले, जागेवर सुटले काही दिवसातच, फार वेळ नाही लागला त्याला. ती गोष्ट बौद्ध जगात पण हाईट झालेली आहे असं माझं मत आहे. म्हणजे आता काही गोष्टी करून पाहिल्यावर मला ते लक्षात येतं, करून पाहिल्यावर. आता तुम्ही त्याचे साक्षीदार आहात, काय काय केलंय ते. आणि त्या अपयशाच्या काळातही काही गोष्टी फ्रस्ट्रेशन मध्ये काहीतरी वेगळं बोललं जात होतं, हे आता सोनवणे साहेबांसारखे लोकांना माहिती आहे. त्यात फार जुने मित्र आहेत आणि मला वाटतं 25 वर्ष तरी झालेत, हे 25 वर्षाचे साक्षीदार आहेत आणि मी त्यांना नेहमी भेटत आलेलो आहे. जसा असेल तसा, जे सापडलं ते, जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय असेल ते काही ठराविक लोकांशी मी जे बोललो, जसं असेल तसं, त्याच्यापैकीच सोनवणे सर एक आहेत. आजचं ते ऐकतायत, पण तो गोंधळ नसणार आहे आता, थोडा कमी आहे गोंधळ. आणि ते किंवा त्यांच्यासारखे इतर मित्र म्हणायचे, तुम्ही कुठंच नाहीत म्हणे, तुम्ही इकडे जाता त्यांना वाईट म्हणता, मग तिकडे गेले की त्यांना वाईट म्हणता, नाही तिसरीकडे गेले की त्यांना वाईट म्हणता. तर काही लोक म्हणे तुम्ही कुठं स्टँड नाही, आणि मला वाटत होतं मी कुठं स्टँड नाही. पण नंतर लक्षात आलं की मी स्वतः काहीच करत नाही, मी फक्त कॉपी पेस्ट करतो, ऐकतो आणि ते करतो. कारण माझा मेंदू, माझा मी भानावर नाही, तो बाहेर जोडलेला आहे. काहीतरी पाहतो आणि ती कॉपी करतो, काहीतरी ऐकतो ती कॉपी करतो, करतच राहतो. आणि त्याचं काय होतं काहीच कळत नाही, म्हणजे एकदम अपयश येतो. मग त्या अपयशाच्या अवस्थेमध्ये माणूस बरळतो, काहीतरी बरळत सांगत राहतो. कारण बोलणं तर थांबत नाही ना. आपण कोणाला भेटलो का बोलतो, बोललो का आपण काय बोलणार आहे, जसे आपण आत आहोत तसंच बाहेर बोलणार आहे. त्याच्यामुळे काही लोकांना तो त्रासही झाला, जसा मला त्रास होत होता इतरांना झाला. परंतु नंतर ते काही गोष्टी लक्षात आल्या. आज 100% बरोबर आहे असा माझा दावा नाही. याचा अर्थ असं नाही मी 100% बरोबर, मी प्रयोगशील आहे, म्हणजे एक्सपेरिमेंट करतो आणि त्याच्यातून जे काही अनुभव येतात ते मी मांडतो. आणि तुम्हाला किंवा कोणाला असं काही म्हणणं नाही किंवा आता हे मी सांगतो हे अंतिम आहे आणि हेच बुद्धाचं आहे आणि किंवा हेच बाबासाहेबांचं आहे. जे आपल्याला अनुभवातून रिअलाइज होतं, लक्षात येतं, समजतं, ते व्हेरीफाय झालं पाहिजे, त्याची शहानिशा झाली पाहिजे. म्हणून ते मांडणं गरजेचं असतं. ही गरज आहे, म्हणजे आता एक बोलणं ही माझी गरज आहे. आणि काही गोष्टी चुकीच्या असतील तर त्या स्पष्टपणे कोणी असं सांगितलं पाहिजेत. इथं काय गुरु शिष्याचं नातं नाही, मी गुरु शिष्य नाही मानत. मी
म्हणजे तर काही लोक तुम्ही गुरु आहात आणि वर बसलं पाहिजे असं कोणतरी म्हटलं होतं मला, तुमचं आसन जरा वरती पाहिजे म्हणे. म्हटलं काय करत नाही आपण, ते जे वर असतं तिथं बैठकीशी संबंधच नाही, तिथं बैठकीशी काही संबंध नाही. तर असं हे चाललेलं आहे. अलीकडच्या याच्यामध्ये जी गोष्ट लक्षात आलेली आहे ती, बुद्धांना जे सापडलं ते सिद्धार्थ गौतमांचं नाही. कारण प्राप्ती ही वेगळी गोष्ट असते, व्यक्ती ही वेगळी गोष्ट असते, आणि व्यक्तीची प्राप्ती ही वेगळी गोष्ट असते. प्राप्ती जे सापडतं ते सापेक्ष पण असू शकतं, म्हणजे दुसरे सांगतात तर आपण कॉपी पेस्ट करतो, ती पण आपली प्राप्ती असते. दुसऱ्याचं आपण अडॉप्ट करतो आपल्या याच्यामध्ये, त्याच्यासारखं कॉपी पेस्ट करतो, त्याच्यासारखं किंवा थोडंसं आपल्या अंडरस्टँडिंग नुसार त्याला डेव्हलप करायचा, किंवा जे काय करतो ते आपल्या अंडरस्टँडिंग नुसार करतो, परंतु त्याचा बेस बाहेरच असतो, दुसरा काय सांगतो. पण जेव्हा स्वतःचं भान येतं, स्वतःचं जीवन जेव्हा लक्षात येतं, अरे प्रश्न नाही सुटले, करतोय काहीतरी पण प्रश्न नाही सुटलेले, हे जेव्हा लक्षात येतं, मग माणूस पुनर्विचार करायला लागतो, मागं वळून पाहतो, अवलोकन, पुनरावलोकन, रिव्हॅल्युएशन, पुनर्मूल्यांकन, ते सगळं करतो माणूस. आणि ते करणे पण जागृत माणसाचं लक्षण आहे, लक्षण आहे ते, म्हणजे संपूर्ण जागृत असतो असं नाही, पण जे काही जेवढं काय भान येतं, जागा होतं, तेवढं ते तो मागे वळून पाहतोच. आपल्यासाठी पण मोठं उदाहरण बाबासाहेबांचंच आहे. बाबासाहेबांच्या चळवळीची जर आपण ग्राफ पाहिला तर जुन्या गोष्टी सोडून, जुन्या गोष्टी, जुनी पावलं, जुनी पत्रकं, जुने पक्ष, जुनी फिलॉसॉफी, जुनी समज सोडत 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 ते बुद्धापर्यंत आलेले आहे. आणि याच्या पुढे आता काय नाही म्हणे, तेच माझ्या जीवनाचे तत्वज्ञान, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या तत्वावर आधारलेलं आहे. आणि ही तत्व मी फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेली नाही, तर बुद्धाच्या जीवनातून, मी बुद्धांच्या शिकवणीतून घेतलेले आहेत. म्हणजे त्यांच्या जीवनाचं तत्वज्ञान आणि बुद्ध त्यांनी स्वतः त्याच्याशी त्यांचं नातं सांगितलेलं आहे, बाकी सगळं स्टॉप केलेलं आहे, मागच्या नंतर काहीच घेतलं नाही. म्हणून 14 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये बुद्धाशिवाय कोणाचाच उल्लेख नाही. हे आता म्हणजे जाणकारांनी लक्षात घेण्याची गरज आहे. आपण जे सगळं एकत्र करायचा प्रयत्न करतो ना, हा आपला प्रॉब्लेम आहे तो. आपण सगळं बाबासाहेबांनी हे सांगितलं, ते सांगितलं, ते सांगितलं, ते सांगितलं, पण त्यांनी काय काय सोडलं हे पण लक्षात घेतलं पाहिजे. काही गोष्टी कालसापेक्ष असतात, त्याच्या काळात त्याची ती गरज असते, पण तिथेच अडकून पडलं की तुम्ही ब्लॉक होता, पुढे नाही जाऊ शकत. प्रगती त्यालाच म्हणतात जिथं आपण काय करतोय त्याच्यापेक्षा काय करायची गरज आहे हे लक्षात येतं, मग माणूस पुढे जातो. नाही तर तिथं ते गाणं म्हणा त्याला, नाही ते काय म्हणतं राहटगाडगा म्हणा, एका तासाभोवती फिरतोय तिथं. आणि असं बहुतेक लोकांचं आपलं जीवन चाललेलं असतं. त्याच यातना आहेत, त्याला बुद्धाने भवचक्र म्हटलं. भवचक्र, भव म्हणजे जे बनलेलं आहे, जे बनलेलं आहे, जे घडलेलं आहे तेच परत परत घडवतोय, नवीन काहीच नाही. तेच जुनं, तेच त्याला संस्कार म्हणतात. संस्कारांच्या गुलामीतच माणूस फिरत राहतो आणि घडत राहतो. परंतु बुद्धाच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे की सभ्य संखारा दुःखाती, सगळे संस्कार दुःख आहेत, म्हणजे संस्कारित अस्तित्व दुःख आहे.
ते कशामुळे दुःख आहे तर त्याच्यात अडकल्यामुळे दुःख आहे, त्यात भरडल्यामुळे दुःख आहे. तर भवचक्रातच फिरतो तेच करतो, कारण ते संस्कारच त्याला ते तसं करायला लावतात. तो करत नाही, मुद्दाम नाही करत. आपण मुद्दाम काहीच करत नाही. म्हणून ते जे काही घडतंय ह्या कायेमध्ये, बॉडीमध्ये, त्याला धम्म म्हटलेलं आहे. धम्मं कायेन पश्यति. ह्या जिवंत कायात जे जे आहे ते जे जाणवतं ते धम्म आहे. आणि ते धम्म अनात्म आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे मी करतो असं नाही, ते इट हॅपन्स. म्हणजे आता मी बोलतोय म्हणजे मी बोलतोय असं नाही, ते मला नाही माहित मी बोलतोय म्हणजे काय करतो. आणि तुम्ही पहा की तुम्ही ऐकताय म्हणजे काय करताय, तुम्ही काय करतो. आपण ऐकतो म्हणजे काय करतो आणि मी बोलतोय म्हणजे काय करतोय. सगळ्या गोष्टी कंडिशन्स नुसार चाललेल्या आहेत. कंडिशन, पूर्वीच जे संस्कार आहेत ते संस्कारच व्यक्त होतात. आणि तुमचे संस्कार आणि माझे संस्कार काही कॉमन आहेत. उदाहरणार्थ मराठी भाषा. मी मराठी शब्द बोलतोय, मला माहित मी का मराठी बोलतो, आणि ती मराठी भाषा ती तुम्हाला समजते. म्हणजे तो जो कॉमन प्लॅटफॉर्म आहे आपला, त्याच्यावर आपला संवाद चालू आहे. पण मी मराठी का बोलतो, तुम्हाला मराठी का समजतं हे तुम्ही सांगा. मला नाही मी मराठी का बोलतो. आपण ज्या परिस्थितीत जन्माला आलो, ज्या आईवडिलांच्या पोटी जन्माला आलो, ज्या समाजात जन्माला आलो, त्या समाजातले संस्कार हीच आपली जगण्याची पुंजी आहे जणू काय. म्हणून अनात्म म्हटले त्याला. नॉट सेल्फ. मी नाही. इथं जन्मच आठवत नाही मुळात. त्यामुळे तिथंच पहिला खरं जे मीचा मुद्दा तिथंच गळून पडला पाहिजे. पण तो जरी बुद्धीला समजला तरी ते हाडामासातला मी सोडणं सोपी गोष्ट नाही. म्हणून त्याला सत्काळ दृष्टीचं पहिलं बंधन म्हटलेलं आहे. शब्द आहे, ज्यांना माहीत नसेल त्यांनी फक्त सध्या लक्षात ठेवा. त्याच्या पुढे आपल्याला अभ्यास करायचा आहे. तो चालूच आहे सध्या, पण शब्द नाही वापरत आपण. सकाळ दृष्टी म्हणजे स्वकाळा दृष्टी, म्हणजे अशी समज. दृष्टी म्हणजे समज, अशी समज काही काळा म्हणजे मीच आहे. त्याच्यामुळे मी जे करतो ते मी करतो. इथं जन्म आठवत नाही, मराठीत का बोलतो माहिती नाही, मला मराठी का समजतं ते माहिती नाही, आणि म्हणतो मी जे करतो ते मीच आहे. तर हा जो भ्रम आहे, म्हणजे आता मी आहे मी नाही का, ह्या भ्रमात पडायची गरज नाही. मी नाही मग कोण आहे असं ते प्रश्न, कारण याला काही दुसरं काम नसते, ते दुसरा प्रश्न निर्माण करून अडकवतोय. डाऊट. मी नाही मग काय. प्रश्न तो नाही मी आहे का मी नाही. प्रश्न आहे की तणाव का आहे आपल्यावर, प्रेशर काय, टेन्शन काय, आपलं बॉडी माइंड म्हणजे आपलं लाईफ रिलॅक्स का नाही. ते रिलॅक्स नाही म्हणूनच गुडघ्याचे, पाठीचे, डोक्याचे, शुगर आणि बीपी सगळे ते आजार, त्याचं तेच कारण आहे. आता ते कसं शोधायचं हे ज्याला त्यालाच पाहावं लागतं. कारण तुमचे आजार माझे नाही, तर माझे आजार तुमचे नाहीत. मला काय प्रॉब्लेम आहे माझ्याशिवाय दुसरं कोणालाच कळणार नाही. कधी जागा झालं तर, भानावर आलो तर, सतीमध्ये आलो तर. म्हणून बुद्धाने कोणाला बुद्ध बनवलं नाही, बनवता येत नाही. ते शोधावं लागतं. हे शोध कार्य आहे, हे कार्य आहे. कार्यशाळा हे कार्य आहे, हे कार्य आहे. तर सगळ्यात बेसिक गोष्ट जी आहे, ज्याला आपण आता लेवल 1 म्हणतो आपण. शरीर यातना बुद्धांना पण होत त्यांनी शेवटी. हा, शरीर यातना जे आहे वरदात्यामुळं शेवटी बुद्धांना जे झाल्या, हा बुद्धाला झाल्या, परंतु त्याच्यामध्ये त्यांना जी सहनशीलता होती
ती सहनशीलता जी आहे ती त्याच्याशी त्यांचं तसं तादात्म्य नव्हतं, म्हणजे तृष्णेचं तादात्म्य नव्हतं, म्हणजे त्याच्यापासून ते अलिप्तच होते. बाबासाहेबांना पण बाबासाहेब कधी कधी लिखाण एवढं करावं लागायचं उतार वयामध्ये. आता ही सगळी राज्यघटना लिहिण्याची आणि बुद्धांडी धम्म लिहिण्याची ते 500 पानी पुस्तक आहे, ते एवढं पुस्तक लिहिण्याची त्यांनी जे ते काम करावं लागलं, त्यावेळेस त्यांची अवस्था इतकी गलित गात्र होती, इतकी कठीण होती. त्यांचं शरीर त्यांना साथ देत नव्हतं, त्यांचे डोळे त्यांना साथ देत नव्हते. कधी कधी असे पाय सुजायचे आणि ते असं पाय बांधून सांगितलं कोणी माहित नाही मला, त्याचे पाय असे वर बांधून ठेवायचं ते, कारण ते सुजायचे. असे खुर्चीवर बसून असं असेल काहीतरी. जया अंगी मोठेपण तया यातना कठी. सोपं आहे ना ते. तर बुद्धांना पण ते त्रास झाला असेल. 80 वर्षापर्यंत जगले बाबासाहेब, तरी 65 पर्यंत जगले. बुद्ध 80 पर्यंत जगले आणि सतत पायी चालणं, वाहन नाही काही. तर त्या यातना ते त्रास त्यांना असणारच आहे. पण शरीराशी तादात्म्य नसल्यामुळे, म्हणजे ह्याला हे म्हणजे मी आहे आणि मग ते असंच चाललं पाहिजे आणि असंच झालं पाहिजे, हे दुखतंय तर नाही दुखलं पाहिजे, मला हे अमकं करायचं ते तसं करताच आलं पाहिजे, ते तसं झालंच पाहिजे, आणि जे करता येत नाही ते झालंच पाहिजे, जे करतोय ते पण पूर्ण झालं पाहिजे. आणि मग माझं हे असं आहे, जे काय असेल आता तुमचं, तुम्ही स्वतः असाल, नाही तर तुमचा परिवार असाल, नाही तर तुमचं मंडळ असाल, मित्रमंडळी असाल, नाही तर तुमची जात असा, नाही तर तुमचा धर्म असा. मी म्हणतो असं पाहिजे, ते तसंच झालं पाहिजे, आणि ते तसं होण्याची 100% शक्यता नसते. थोडस होऊ शकतं. तर तसंच व्हायला पाहिजे, असंच पाहिजे, तसंच पाहिजे, ह्या ज्या अपेक्षा आहेत, ह्या ज्या तृष्णा आहेत, हे दुःखाचं मूळ आहे. हे त्यांना एक फार स्पष्ट शब्द सांगितलं. पण बुद्धाची ही फिलॉसॉफी पटकन पचन होण्याची शक्य हे नाही, फिलॉसॉफी नाही. हे सुरुवातीला ते निगेटिव्ह वाटतं, पण ते आपल्याला कसं वाटतं ते वास्तव आहे. वास्तव स्वीकारायचं धाडस ज्याच्यामध्ये त्याला बुद्ध समजतात. ज्याला वास्तव नाही स्वीकारायचं तर त्याचा प्रश्न आहे. बुद्ध तरी काय म्हणणार त्याला, भोगा आता काय म्हणून भोगायचंच आहे, तर मग दुसरं काय सांग, बुद्ध काय करणार त्याला. तो एक वयस्कर भिक्षू मरायला टेकलाय आणि आता म्हणतो फार त्रास होतो. बुद्धाला म्हणतो फार त्रास होतो, फार हे दुखतं, ते दुखतं, असं होतं, तसं होतं, आणि माझी कोणी सेवा पण करत नाही, मला कोणी बघत पण नाही. त्याला एक उत्तर देतात, असा एक उल्लेख आहे की तुला जेव्हा जे करायला सांगितलं होतं तेव्हा तू ते केलं नाही, आता काय करशील. आता ती वेळ गेली, आता तुला भोगूनच आहे, दुसरं काय करणार. आणि तुझी सेवा कोणी करत नाही, कारण तू कोणाची सेवा केली नाही, तुला कोण का दिली. जसं पेरावं तसं उगवतं. ते सगळं भान जागृतीचा मुद्दा आहे, समजून घ्यायचंय. आणि पण हे जे ज्ञान किंवा हे जे शब्द आहेत, हे शब्द म्हणजे समज नाही.
हा एक भ्रम आपल्याला काढून टाकावा लागतो डोक्यातला. हे शब्द म्हणजे आपल्याला समजला असं त्याचा अर्थ नाही. शब्द आणि समज, ज्ञान आणि प्रज्ञा याच्यात फरक आहे. समजायला काय, तुम्ही काहीतरी वाचणार आणि काहीतरी ऐकणार, म्हणजे इंद्रियजन्य ज्ञान आहे ते, आणि मेमरी नावाची गोष्ट असल्यामुळे ते साठवलं जात आहे, समजतंय. ते म्हणजे आपल्याला समजलं सगळं. या भ्रमातून जोपर्यंत आपण बाहेर येत नाही तोपर्यंत आपली प्रॅक्टिस होत नाही. म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस म्हणजे शोध होत नाही पुढचा. हे आधी थोडस काय म्हणतात इशारा, अनेकदा इशारा दिला. माळवे सारख्यांना पण तो इशारा त्यांना माहिती आहे. 2 वर्षापूर्वी त्यांनी वर्गामध्ये जे काही थोडस त्यांना खूप माहिती आहे, त्यांनी अख्खं जीवनाच्या 3 गाथा आणि हे आनापान सती सुत्त पुस्तक त्यांचं तोंडपाठ आहे, शब्दशः तोंडपाठ आहे त्यात, आणि सगळं त्यांनी न पाहता लिहितात. त्यांचं अक्षर फार सुंदर आहे. MA आहेत ते मराठीतले, MA आहेत ना, त्यांचं अक्षर पण फार सुंदर आहे, सगळं पाठ आहे. परंतु थोडासा तोच प्रॉब्लेम पण झाला आणि मला त्यांना एकदा सांगावं लागलं, तुम्ही वर्गात येऊ नका. त्यांनी ते स्वीकारले, त्यांचं समंजसपण आहे, तो समजदारपण आहे. पण आपलं ज्ञान, आपली मेमरी हा आपल्यासाठी प्रॉब्लेम आहे, हे पण लक्षात घ्यावं लागतं, तर पुढे जाता येतं. नाहीतर तिथंच ब्लॉक होतो माणूस. त्याला सत्काय दृष्टी असं म्हटलंय. सत्काय दृष्टी म्हणजे मला जे हे मी जो आहे आणि मला जे समजलं, माझ्या जे डोक्यात आहे ते माझं पर्सनल आहे आणि ते मला समजलं, ब्लॉक झाला म्हणजे. आणि जिथं ब्लॉक येतं, जिथं ब्लॉकही होतं, तिथं काय होतं, सर्क्युलेशन थांबतं. आणि जिथं सर्क्युलेशन थांबतं तिथं कोंडी होते, आणि जिथं कोंडी होते तिथे बस्ट. हे निसर्गाचा नियम आहे. म्हणून ती आपल्याकडं ज्ञान असणं, माहिती असणं ही चांगली गोष्ट आहे. परंतु जी माहिती वापरात येत नाही प्रॉपरली, ती माहिती, ते ज्ञान, हाच त्या माणसाचा प्रॉब्लेम बनतो. इगो म्हणतो आपण त्याला, अहंग. तर अहंग जर असेल तर ते व्हेरीफाय नाही करत, तो ज्ञान शहानिशा नाही करत त्याची, योग्य आहे का अयोग्य आहे. तो मी आहे, माझं आहे, माझ्याकडे आहे, ते माझं आहे, ते त्याला पर्सनलाइज करतो, माझं. आणि जी गोष्ट पर्सनलाइज होते ती मी बनते, सेल्फ, मी, इगो बनतो, मी बनतो. आणि जे इगो बनतो ती सत्काय दृष्टी आहे, सेल्फ व्ह्यू असं त्याला इंग्रजीत म्हणतात, किंवा पर्सनॅलिटी व्ह्यू. मी आहे, मी असा आहे, मला सगळं माहिती आहे. तर सावध राहावं लागतं, स्वतःपासूनच सावध राहावं लागतं. स्वतःच्या अंडरस्टँडिंग पासून सावध राहावं लागतं, कारण ते अंडरस्टँडिंग मिसअंडरस्टँडिंग पण असू शकते. त्याला मिथ्या दृष्टी म्हटलंय. मिसअंडरस्टँडिंग मध्ये जितके जास्त आपण जगू तितका आपल्यावर त्याचा दुष्परिणाम होत असतो. आणि जितके आपण लवकर जागे हो, भानावर येऊ, सतीमध्ये येऊ, तितके आपल्याला ती मिसअंडरस्टँडिंग, ते गैरसमज डिझॉल्व्ह करण्याची, कमी करण्याची आणि त्याच्यातून मुक्त होण्याची संधी प्राप्त होते. मग आपलं ब्लॉकेज निघतं आणि मग सर्क्युलेशन सुरू होतं. मग त्याच्यातून जी ऊर्जा आपल्याला मिळते, त्याला आपण परवा जी डिस्कस केलं, वीर्य, ती ऊर्जा, ती शक्ती मुक्त होते. सप्तबोध्यांगातली सती, धम्मविचय म्हणजे हे सगळं कळणं, काय चाललंय आतमध्ये,
अनालिसिस ऑफ सायकोलॉजिकल इव्हेंट्स, जे काय घडतंय ते त्याचं विश्लेषण करता येतं जागृतीमुळे. आणि मग त्यातलं काय पाहिजे, काय नको, आवश्यक अनावश्यक सगळ्या गोष्टी जागृत मनाला स्वतःलाच कळतात. मग ते ब्लॉकेज निघायला सुरुवात होते आणि तुमची एनर्जी, शक्ती मोकळेपणानं फ्लो होते. मग माणसाला उत्साह पण येतो आणि मग पुढच्या अवस्था मिळतात. तर ते पुढची गोष्ट आहे. परंतु सगळं सोडून मागे यावं लागतं. हे जरी एवढं माहिती असलं तरी सगळं सोडून तुम्ही बेसला यावं लागतं. 1 पासून सुरुवात करावी लागते. 1 ती 1 म्हणजे काय? कायेमध्ये उतरावं लागेल. कारण धम्मं कायेन पश्यति, सगळे धम्म, अंतरंग, आंतरिक अस्तित्व, जीवन हे ज्या कायेमध्ये आहे त्या कायेमध्ये उतरावं लागेल. कारण ते उतरण्याचा एक मार्ग श्वासाचा आहे, परंतु अनेक मार्ग आहेत. त्यातला एक मार्ग सध्या आपण अप्लाय करतोय. आपण जे शांतपणे ऐकताय ते तुम्ही स्वतःशी कनेक्ट झालेला आहात, जे कायेशी कनेक्ट झालेला आहात. म्हणून तुमची काय शांत आहे, कुठे हालचाल नाही, काय नाही काय. किती मिनिट झाले? 40 मिनिटाच्या पुढे गेलोय आपण. पाऊण तास झाला असेल. पाऊण तासात तुमची काय इकडे ते हालचाल नाही, कुठं काय थोडंफार पायाला कळ आली असेल, तुम्ही पाय लांब केले किंवा काय जे काय असेल. अशीच्या अशी बॉडी कशी काय बसू शकते? असं आपण बसतो का? नाही बसत. कनेक्टिव्हिटी आल्यावर जी जागृती येते ना, ते आपल्या आत प्रॉब्लेम सॉर्ट सापडायला पण लागतात आणि सॉर्ट आउट पण होतात. हे सती जागृतीचं हे लक्षण हे तुम्ही आत्ता या क्षणात लक्षात घ्या. आत्ता ती सती आहे, तेच त्याचा परिणाम आहे. पण मनाच्या स्वभावानुसार मनाचं भान नंतर जात, जागृती जाते, गायब होते. आपण व्यवहारात गेलो तर हे गायब. इथं असले का आपण वेगळे, इथून बाहेर पडलो व्यवहारात गेलो की आपण वेगळे. तर इथली आणि बाहेरची अवस्था एकसारखी पाहिजे. व्यवहारातली कामं आपण करू पण स्वतःला विसरून करणार नाही. आणि इथं बसून आपण स्वतःच्या संपर्कात येऊ पण व्यवहार सोडून नाही. कारण आपण आता इंद्रियांचं बोललो, व्यवहारच बोललो आपण. आता आपण काय बोलू? आपण काय फक्त डोळे झाकून बसलो आणि काय नाही, एक पॉइंट तुम्हाला सांगितलंय, त्याच्यावर तुम्ही फोकस करा, पहा. पण व्यवहार निसटला त्याचं काय? माणसाचं जीवन सब्जेक्ट ऑब्जेक्ट मध्ये चाललेलं आहे. आत आणि बाहेर, सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह. आपलं व्यक्तिगत नाही म्हणतायत, पण हे आपलं अस्तित्व, व्यक्तिगत अस्तित्व आणि बाहेर इंट्रावर्ट आणि एक्स्ट्रावर्ट, आत बाहेर चाललंय ना आपलं. ते दोन्हींचं बॅलन्स जे आहे तो सती आणि जागृतीमुळे येतं. तर आता एक ज्या एका मुद्द्यावर आपण आलो, 1 पॉइंटवर, स्टार्टिंग पॉइंटला, तो म्हणजे आपल्याला कायेमध्ये उतरण्यासाठी कायेत चाललेला जो श्वास आहे, श्वास बाहेर नाही, श्वास आत आहे. ही कायात आतून आत श्वास घेते आणि आतून बाहेर सोडते. श्वास बाहेरून आत येत नाही. हे जे धड आहे, धडाचा हा जो भाग आहे, हा आनापान करतो. यात आपण, तुम्हाला माहिती आहे, हे शोधायचे, हे स्वतःच शोधायचे खरं तसं चाललंय का. कारण का मान्य करण्याचा अमान्य करण्याचा मुद्दा नाही, वास्तव शोधण्याचा मुद्दा आहे, सत्य. ही काय आहे? शरीर आनापान करते. त्याच्या निमित्तानं आपण जे कायेत म्हणजे जिवंत कायेत उतरतो.
म्हणजे जाणीवांच्या संपर्कात येतो, तर तो त्या जाणीवा शेकडो, हजारो, लाखो, अगणित जाणीवा ज्या आहेत जिवंतपणातल्या, त्याच्यात सगळं भूतकाळ दडलेला आहे, पण आपल्याला माहिती नाही. तर त्या ज्या जाणीवा ज्या आहेत त्याच्यातल्या यातना, दुःख, डिस्टर्बन्स, एकटेपणा, भीती, डिप्रेशन, जे काय असेल ते सगळे मनोकायिक दुःख, यातना, ह्याच्यातून बाहेर पडण्याचा आपला ही साधन आहे. तर त्याच्यासाठी उतरावं लागतं. तर श्वासाच्या निमित्ताने पोटामध्ये उतरा. म्हणजे पोटात शब्दशः कोणती गोष्ट शब्दशः घ्यायची नाही. का ते शब्द काय सांगतात ते महत्वाचं आहे. शब्द काय, कुठं शब्दात अडकल्यामुळे प्रॉब्लेम होतात. म्हणून शब्दांचं ज्ञान वाढत जातं आणि शब्द काय सांगतात ते होत नाही आपल्याकडून. हा एक काय होता तो नैसर्गिक प्रॉब्लेम आहे. तर शब्द सोडून द्यावे लागतात. म्हणून ज्ञान सोडून द्या, काडी लावा त्या ज्ञानाला, मी तर म्हणतो. ते ज्ञानच म्हणतो मला हे माहिती आहे, मला ते माहिती आहे. नाही, ते काय, कशाविषयी चाललंय हे सगळं, मुख्य मुद्दा काय. ते काय 50 मिनिटं 55 मिनिटं बडबड चालली, शब्दांसाठी नाही चालली ना. तो एक मुद्दा लक्षात येण्यासाठी सगळं कचरा असा मांडावा लागतो जणू काय आजूबाजूला, तो मांडलेलाच आहे, तो काढावा लागतो. सो लेट अस अंडरस्टँड दिस, हे समजून घेऊ. जसे तुम्ही जो उल्लेख केला होता ना, ते कोण वयस्कर गृहस्थ मरणासन्न अवस्थेत आहे आणि बुद्धांनी त्यांना सांगितलं म्हणजे की तू जे काय करायला पाहिजे होतं ते केलं नाही, आता तुला भोगायचं यातना वगैरे, ते त्याला जे रिअलाइज होणं ते सुद्धा ज्ञान होईल का? हो, पण आता वेळ गेलो ना. नाही, मला उशिरा आलेलं शहाणपण काय कामाचं नसतं. योग्य वेळी म्हणून हे आपण जे काम करतोय म्हातारपणातलं काम नाही. म्हातारपणात फार तर काय म्हणजे कित्येक वयस्कर लोकांना पश्चाताप होतो ना, अरे फुकट गेला आयुष्य, फुकट आयुष्य गेलं. माझ्या संपर्कात एक 85 वर्षाचे गृहस्थ आहे, नाव नाही सांगत त्यांचं, 85-86 वर्षाचे गृहस्थ आहेत. 10 भाषणं मी म्हणे बाबासाहेबांची ऐकलेली आहे, जवळपास 8-10 भाषण जवळून पाहिलंय. माझे भाऊ त्यांचे कार्यकर्ते होते, डोक्यावर हात फिरवला, सगळं आहे. तुमचं ऐकल्यानंतर असं वाटलं सगळं आयुष्य फुकट गेलं. बाबासाहेबांना हे सांगायचं असेल जागृतीचं, म्हणून म्हटले जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, जागृतीचा विस्त विजू देता कामा नये. हे त्याचा अर्थ आम्हाला आत्ता लक्षात येतो. हे आधी सापडलं असतं तर काहीतरी करता आलं असतं. आता काय फक्त आठवणीत जगायचं, आणि त्या आठवणी चांगल्या आहेत, पण जे सांगितलंय बाबासाहेबांनी ते नाही ना होत, ते नाही ना करतायत. म्हणून सगळीकडे नैराश्य आहे. पण नैराश्य धरून नैराश्य जाणार नाही. त्याचा जो वे आउट आहे तो हा आहे, असं मला वाटतं अनुभवातून. तुम्हाला काय वाटतं? तुमचा प्रश्न आहे. म्हणजे बाहेर पडणे नाही, वे आउट म्हणजे प्रॉब्लेम मधून बाहेर पडणे, मार्ग. वे आउट, वे म्हणजे मार्ग, आउट म्हणजे बाहेर जाणं. बाहेर प्रॉब्लेम, निराशेला धरून बसलं ते निराशेतच राहू. त्याच्यातून म्हणजे गाठ आली, गोळा आलाय, फोड आलाय, तर ते त्याच्याकडे नुसतं पाहून काय करायचं? ते दुखळ पण चाचणीत मारत आला किंवा काहीतरी करत आला. उपाय
त्याच्या पोटात गोळा आलाय तर ते काढाच, त्याला काही इलाज नाही. आता पलीकडच्या आमच्या भाडेकरूबाईचं ऑपरेशन झालं, गोळा आलाय पोटात. सुनंदाचा पण प्रॉब्लेम झाला, 2-2.5 किलोचा गोळा. कधीच्या काळी तर त्याच्यावर उपचार झाला. हाडून ओपन करूनच तो हे करावा लागतो, इलाज नाही. तसं हे आपलं चालणार हे काम आहे. पण ते लक्षात येईपर्यंत थोडासा त्रास होतो. पण लक्षात आलं आणि ते जमायला लागलं तर मग त्याच्यातून होणारा त्रास पण आनंददायक वाटतो. म्हणजे बाबासाहेब म्हणायचे, अस्पृश्यता प्रश्नासाठी होणारा त्रास हे माझे आवडीचे परिश्रम आहेत. आवडीचे परिश्रम, त्याच्यामुळे काही सहन करतोय. बाबासाहेबची फिलॉसॉफी फार हे आहे, म्हणजे जेवढं ते खोलात शिरतं तेवढं भयंकर आहे. तशीच बुद्धांची पण आपल्यापर्यंत ते आलं नाही तसं. कारण प्रत्येकाचे बाबासाहेब वेगळे आहेत, प्रत्येकाचे बुद्ध वेगळे आहेत. आणि आपण आपल्यातले बुद्ध शोधत नाही, आपण दुसऱ्यांचे बुद्ध पाहतो. आपण आपले बाबासाहेब शोधत नाही, आपण दुसऱ्यांचे बाबासाहेब पाहतो. आणि ते त्यांचं परसेप्शन आहे, त्यांची समज आहे, त्यांची दृष्टी आहे. त्या सगळं चुकीचं आहे असं नाही, पण सगळं बरोबर पण नाही. कारण सगळं बरोबर असतं तर आज ही अवस्था नसती. बुद्धांचं काही समजलेलं आहे जगाला, भिक्षूंना, इतर लोकांना, बौद्ध राष्ट्रांना काही गोष्टी समजलेल्या आहेत. त्यातल्या काही बरोबर पण आहेत, पण सगळ्यात बरोबर असत्या तर मी आतापर्यंत जगाचा प्रश्न केव्हा सुटला असता. पण ते तसं नाही. आणि हा दोष नाही जगाचा. हे जे अनकॉन्शियस आणि कॉन्शियस माइंडचा जो प्रश्न आहे, अजागृत आणि जागृत मनाचा, हाच लक्षात येणे इतकं कठीण आहे. म्हणून तो उशीर लागतो. आज जरा जास्तच कठीण झालाय. त्याचं कारण ज्ञानाचा स्फोट झालाय. ज्ञानाचा स्फोट झालाय आणि अतिरिक्त ज्ञान आलंय. अतिरिक्त नको तेवढंच झालं. जसं अतिरिक्त पैसा आल्यावर पोरं बिघडतात ना, अतिरिक्त पैसा आल्यावर पोरं बिघडतात. पोरांना काय, मग काय करू मी आता, मला काही करायलाच नाही ना, सगळं आहे बापाचं, आता मी काय कशाला काय करू. Too much of anything is bad. हा, माझ्याकडे आता पैसा, मला शेवटी कष्ट कशाला करायचे, काम कशाला करायचं पैशासाठी, आहे त्याने माहित. संपल्यावर बघू, कमी पडल्यावर बघू. तोपर्यंत वय गेलेलं असतं, शक्ती गेलेली असते, मार्ग सापडलेला नसतो. आणि तिथून पुढे सुरुवात करायला लागला मग परत अपेक्षेने जगतो, अपेक्षेने काम करतो. त्याचा असं आहे, माझं मला तेवढंच पाहिजे, त्याला एवढं यश मिळालं, मला तेवढंच पाहिजे, एका भावाकडे एवढं आहे मग मला तसंच पाहिजे. ते तसं नाही होत. प्रत्येक गोष्ट ही सब्जेक्ट टू कंडिशन, सब्जेक्ट टू पर्सन. तर आज आपण व्यवहार आणि धम्म आणि आपलं जीवन ह्याची सांगड घालण्याचा आज आपण थोडासा प्रयत्न केला. हेच करणार आपण दरवेळेला, नवीन काय नाही करणार. परंतु आपलं जीवन स्वतंत्रपणे कसं शोधायचं आणि आपला त्रास कसा कमी करायचा हेच मुख्य काम. त्याच्यासाठी सगळा हा अट्टहास. थांबूया.